नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खवा, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारी बासुंदी बनवतोय। आणि ही बासुंदी लवकर दाटसर होण्यासाठी आपण एक साधी सोपी ट्रिक सुद्धा पाहणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि बासुंदीची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे। लोखंडी कढई नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणतेही स्टीलचं पातेलं, कढई किंवा कुकर सुद्धा या ठिकाणी बासुंदी बनवण्यासाठी वापरू शकता। तर या ठिकाणी बासुंदी बनवण्यासाठी मी 1.5 लिटर म्हशीचं फुल फॅटवालं दूध घेतले आणि हे दूध मी अगोदरच थोडं गरम करून घेतलेलं आहे। बघू शकता दुधावर थोडीशी साय सुद्धा आहे। तर सायसोबत या ठिकाणी मी दूध घेतले। तर म्हशीच्या दुधाऐवजी तुम्ही या ठिकाणी पॅकेटचं सुद्धा बासुंदी बनवण्यासाठी दूध वापरू शकता। आता या दुधाला आपल्याला हाय टू लो फ्लेमवर एक छान उकळी काढून घ्यायची आहे। तर अगदीच थोड्याच वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकाल दुधाला आता उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर हे दूध आपल्याला कढईच्या काठाने असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता बासुंदी बनवण्यासाठी हे दूध आपल्याला हाय टू लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे। दूध उकळेपर्यंत आपण बासुंदी लवकर दाटसर होण्यासाठी इथे एक सोपी ट्रिक पाहणार आहोत। ती म्हणजे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं। भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर, 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम आणि बासुंदीला फ्लेवर देण्यासाठी 4 ते 5 हिरवी विलायची टाकून घ्यायची। आता साखरेसोबत काजू, बदाम, विलायची ग्राइंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी साखर, काजू, बदाम, विलायचीची पावडर ग्राइंड करून घेतली। बघू शकता मस्त पावडर ग्राइंड झाली। साखरेसोबत काजू, बदाम ग्राइंड केल्यामुळे बासुंदीला लवकर दाटसरपणा येतो आणि बासुंदी एकदम स्मूथ लागते। त्यानंतर आपल्या दुधाला उकळून आता 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल अगोदरच्या पेक्षा थोडंसं दूध आता कमी झालेलं आहे। आता हे दूध चमच्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ग्राइंड केलेली साखर, काजू, बदाम, विलायचीची पावडर या दुधामध्ये टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर ही पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी टाकलेली पावडर आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली। आता या दुधाला आपल्याला परत एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आता दुधाला उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर या ठिकाणी आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर आता हे दूध सतत असं चमच्याने हलवत आपल्याला 10 मिनिटं आटवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी दूध मी हाय फ्लेमवर 10 मिनिटं आटवून घेतले। तुम्ही बघू शकाल अगोदरच्या पेक्षा आता हे दूध अर्ध आटून झालं आहे आणि दुधाला या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मस्त दाटसरपणा आला आहे आणि काजू, बदाम आपण ग्राइंड करून टाकल्यामुळे तुम्ही बघू शकाल या बासुंदीचं टेक्स्चर एकदम स्मूथ या ठिकाणी झालेलं आहे। तर आता या बासुंदीमध्ये आपल्याला 1 चमचाभर चारोळी आणि 1 चमचा कट केलेले काजू, बदामचे तुकडे टाकून घ्यायचे। बासुंदी मिक्स करायची आणि फक्त आता ही बासुंदी आपल्याला 5 मिनिटं आटवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी परत बासुंदी मी 5 मिनिटं आटवून घेतली। 5 मिनिटानंतर बघू शकाल बासुंदी मस्त तयार झाली आहे। तर ही बासुंदी तयार झाली आहे की नाही कसं बघायचं तर या बासुंदीमधील चमचा आहे तो उलटा करायचा आणि चमच्यावर बोटाने लाईन ओढून बघायची। अशी लाईन ओढल्या गेली की समजून जायचं की ही बासुंदी आता तयार झाली आहे। आणि जेव्हा ही बासुंदी पूर्णपणे थंड होते तेव्हा ही बासुंदी यापेक्षा थोडीशी अजून दाटसर तयार होते। त्यामुळे आता आपल्याला ही बासुंदी यापेक्षा जास्त आटवायची नाही। आता तयार झालेली बासुंदी आपल्याला एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बासुंदी मी पूर्णपणे थंड करून घेतली। बघू शकाल अगोदरच्या पेक्षा मस्त ही बासुंदी दाटसर झालेली आहे आणि बासुंदी आपण लोखंडी कढईमध्ये बनवलेली आहे त्यामुळे बासुंदीला रंगही खूप छान आलाय आणि फक्त ही बासुंदी दुधाची आहे त्यामुळे तर चवीला भन्नाटच लागते। तर बासुंदी बनवताना बासुंदी लवकर दाटसर होण्याकरिता मी जी तुम्हाला सोपी ट्रिक सांगितली आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही माझी बासुंदीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।